चटणीवाले तुम्हाला मी सांगतो, हा, ती चटणीवाली एकदा फिरत आली ती मळ्यात हा, मामापाशी इकत हा, खेड्यावर फिरणारी हा. आणि मामापाशी आली आणि पाया पडली, मामा जरा चटणी खाऊन बघा. होय ग, मला चटणी चांगली आहे, पण मला एक महिन्याला डबा आणून दे. देतो म्हणली. डोंगरातली माझी तुझ्याकडे, मग तिथलीच गावचीच आहे, तुझ्या औरणाला बसलीच आहे, आवरणार बसले. तिथलीच आहे कुठलीच आहे. मग ती चटणी महिन्याला आणून द्यायला आणि तिथं चांगलं झाले भरभराट. बर. मग आम्हाला म्हणली कोल्हापुरात बंगला घेतली, खाली साखळून वर अरे बापरे. साखळून आणि ती निघणार. आणि तिचा नवरा होता, त्याला जीवाला आलं. जीवाला आल्यावर तिथं कोल्हापुरात बघितले होईना दुरुस्त, माझा पुण्याला नेले. पुण्याला नेल्या मामाकडे जाऊन बघात पडा आणि नवऱ्याकडे जायला. मग मामाकडे आले. त्याला मामाला म्हणले, मामा नवऱ्याला माझ्या बरं नाही का? बरं नाही म्हणला, पण मी काय डॉक्टर नाही, पण माझ्याकडे भंडरा हाय, पण तुझा नवरा भंडरा खाणार नाही. नाही. निवांत थोडा वेळ थांबणार काय? हा थांबा, नको चालू पाणी वगैरे पिणार काय? अशी सामान सफाई नाही, हा हा. पुण्याचं सपवून दे. जपू दे बाई. मग नवरा भंडरा माझा नवरा, तुझा नवरा खाणार नाही. हा, खात का नाही म्हणजे नवरा माझा आहे ना म्हण. हा, ने जा म्हणला. हा. ती पुढी घेऊन जा. गेली पुढे घेऊन पुण्याला. नवरा खाता होता ॲडमिट. म्हणजे जरा तोंड पसरा, जरा तोंड उघडा काय ते मला सांग. हा. अहो बाळूमामाचा भंडरा, हे जरा भंडरा चालतो. हाय म्हणला, मी भंडरा खात नाही, मला पीत होते, बर. मला पीत होते, मी काय खात नाही. नाही. मग मामानं सांगितलं तुझा नवरा भंडरा खाणार नाही. अरे बापरे. त्यात खाल्लं नाही ती मिळेलच. मेला. हा, मग मामाकडे आली, मामा आता माझं कोण नाही, हा, की बंगल्याकडे तुझं नाव करून घे, मला कुळं निघणार. हा. म्हणला मी निपुषाचं घेत नाही. बर. त्यानं घेतला नाही. मग ती बाळूमा समाधी घेतल्यावी ती होतीच. बर. आली आमच्याकडं. म्हणली देवान घेतलं नाही, आम्हाला काय नको. बर. तिनं पहिला देऊळ बांधली तिथं बाळूमा. हा, हा, हा. बाळूमा समाधी घेतल्यावर. बरोबर. आणि ती माझी आणि तिची बळवटी जेवाय गेलेली, ती मला सांगावं द्यायची आणि मी तिथं 4 पोरं घेऊन गीत म्हणायला जायचं. हा. आम्हाला गाडीचे पैसे 5-5 रुपये आम्हाला सगळ्यांनी द्यायचे. 3.5 रुपये हजरी. बरोबर. ही बरं आहे म्हणून आम्ही जेवायचे 5 रुपये घेऊन यायचो. बरोबर. तर ती मेली, आता ती सरकारच्या ताब्यात गेली. हा, हा. हा एक गोकुळातला लागून सांगायला. गोकुळ हाटला. हा. हा. एक झालं. आत्ता पुढं मला सांगा, तुम्ही मामा हयात असताना, मामा असं होते त्यावेळेला, हा. तुम्ही त्यामध्ये ढोल वाजून गाणं म्हटलंय का? तुमचं धनगर वगैरे म्हटलंय का? मी गावे म्हणलंय, आमचे वडील म्हणत होते. वडील म्हणत होते हा, आम्ही- त्यावेळेला तुम्ही बकऱ्यात सेवा करायला त्यावेळेला म्हणत नव्हता? नाही आम्हाला त्याला काही येत लगीन नाही, फिकीन नाही. कशी मग धनगरी ओव्या म्हणायला तुम्ही सुरुवात केली? मला ववी कधी येतच नाही. अजून पण येत नाही? नाही मग आता फक्त आता काय ढोल वाजवत? ढोल वाजवायचं एवढं काम करतो तो. ढोल आता फोटो बघितले मी खाली. हाय की ढोल वाजवतो. हा. आणि ढोल वाजवून उड्या मारायच्या मागच्या पुढच्या बर. अशा. हा. मामापाशी असताना मारल्या आणि ती समाधी घेतल्या मी मारल्या. बर. मग ते चालूच होतं. मग तिथनं मामा संगत आपलं होतो. मग वर्षभर झालं, मामाने तिथनं लावून दिल्यावर घराकडे आलो. आणि आमचा भाऊ आणि आमचा मामा होता आणि एक माळ्याचा मला म्हणून आहे. आणि ते मला झाड तोडायला लावलं. ते त्या झाडाखाली एक दगड होता शिंदूर लावलेला. बर. मी पाया पडून गेलतो. पहिलीच कोरडा मारलो हम्म. वरनं आणि एकदम पडलो खाली. हम्म. अरे बाळूमामा म्हणलं. हम्म. तर बाळूमामा म्हणला, अरे थांब म्हणलं. तिथं त्या हातात ढाळी गावली 10 फुटावर, वरून 10 फुटावर ढाळी गावली. हम्म. आणि मामा म्हणलं पडत होतो. पडत नाही म्हणला, शिस्तीत ये राहते मी आहे की. त्याला मामा असा हातात काठी घेऊन जायचं. हम्म. मामा जाऊ नको बाबा, मी येतो. हांग लागली कापाय. अरे मी जात नाही, तू शिस्तीत ये. मग ती धरून मी खेळात गेलो. तिथनं चालत आलो. मामा जाऊ नकोस. हाय बुडक्यात पाय टेकलो आणि मामा गप झाले. अरे बापरे. मग आता वर्ण पडला की ती पापणला घुसला का देव हजर होते म्हणजे देव कसला आहे. हम्म. पापणला घुसला का बाळूमा म्हणल्यावर बाळूमा हजर.
तर ते ह्या मुलकात होतं आणि मी आमच्या गावात. बरोबर. असं या देवाचं काम आहे. म्हणून पापून लागू सगळा देव हजर. त्यावेळेला देव सांगितला ते मगाच्या हाटला तुला चहा प्याय गेला सांगितलं. हां, हां, कुठे गेलं अशा गेलं त्यावर अंड्या जाय त्याला एक गोष्ट सांगितलं मी नंतर माझी नाव पंढरीच्या पांडुरंगाची आहे. पांडुरंगाचे. तर म्हणला चहा साठणं आणि पाण्या साठणं आणि भाकरी साठणं 18 घरी फिरायची नाहीत. जंगलात बस आठवण कर तिथं तुला चहा मिळेल. अरे बाप. भूक लागेल तर तिथं तुला भाकरी मिळेल. ताण लागेल तर पाणी मिळेल. पण 18 घरी फिरायचं नाही. मग आत्ता माझ्या ध्यानात आलंय. मामानं का सांगितलं लोक काय करतात घरात जायचं जेवायचं खायचं झोपायचं 2 दिवस तिसऱ्या दिवशी आणि बकऱ्या जायचं. बरोबर. 2 दिवसाची सव करून येणार हे उद्या पाडा हे परवा दिवशी पाडा हां, हां, हां. तिसऱ्या दिवशीला आणि बघायला बरोबर. राहणार नाही फिरायचं मला सव होती त्याला झोपायचं नाही. बकऱ्या संग कडाव करून द्यायचा आणि तिथून शेरडा संग जायचं. दुपार शेरडं थंड करायची कुठल्या तर झाडाखाली बसायचं आणि मग चारा बघत यायचं. ही झाड कोणाचं ही तूर कोणाची ही याल कोणाचं त्याचं नाव घेत जायचं. ही उषा इटू पाटील असं करत जायचं. त्याचं काय नाव असेल ते शेतकऱ्याचं त्यांच्या घरात जायचं पहिला संध्याकाळी त्यांच्यातच नाव लक्षात राहावं म्हणून म्हणत बडबडत जायचं. काय शिवाय काय तुम्ही यायचं याचं काय नाही. मग जायचं त्यांच्यात जरा जायचं. पाटील त्या 2 बावळ्या एक ऊस केल्या पाक पाडा म्हणाय की तुझी तूर आहे एक तळाला दे चांगला असं ते जेव्हापासून तेच चालू झालं. चांगलं झालं. मग सुरू व्हायला लागला सापडून. तर बाळूमानं सांगितलंय संकट येते त्याला कुठली हाक मारा मी आहे. मला नाही जगाला सुद्धा सांगितलंय. बरोबर. एवढी बाळूमाची ताकद आहे. ताकद आहे. पण ते आपण त्या नीतीच राहिलं तर राहिलं तर विश्वास पाहिजे. विश्वास नाही त्याला देव नाही. आणि देव हाक मारायला घेते असा आहे. तर मग अजूनपासून मला त्यानं पायाला हात लावू दिला नव्हता. हां, आता 5-7 वर्ष झाली हां, सपनात येऊन असा उभा राहिला. हां. म्हणून थांब बाबा असताना पाया पडू दिले आता तर पायाला हात लावतो.